Good morning, everyone. This is a problem number 9, death of a partner. See, following is the trial balance of Messrs. Dilip, Dinesh, and Deepak as on 31st March 2017. Trial balance दिलेला आहे. ड्रॉइंग्स ड्रॉइंग्स दिलेले आहेत. दिलीप, दिनेश, दीपक. ड्रॉइंग्स आपल्याला जाणार आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. परचेसेस दिलेले आहेत 2,08,000. परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट. रिटर्न सी आता हे जे रिटर्न्स आहेत, डेबिट साइडला जे रिटर्न्स दिलेले असतात हे सेल्स रिटर्न्स असतात आणि क्रेडिट साइडला जे रिटर्न्स दिलेले आहेत हे परचेस रिटर्न्स असतात. सो इथे परचेस नंतर इथे हे जे रिटर्न्स दिसतात हे सेल्स रिटर्न आहेत. सेल्स रिटर्न 3,200. Then stock 1st April 2016. Stock, this is opening stock. Staff salary जी दिलेली आहे आता डेथ ऑफ अ पार्टनर, डेथशी रिलेटेड आहे. सॅलरी जी आहे ही प्रॉफिट अँड लॉसला डेबिट साइडला रेकॉर्ड होईल. जनरल एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. सन्ड्री एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. बॅड डेट्स दिलेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. कॅरेज, ट्रेडिंग अकाउंट डेबिट. कॅरेज ऑन सेल्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. डेटर्स, बॅलन्स शीट ॲसेट्स. देन कॅपिटल अकाउंट्स, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत. दिस इज ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटचे हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. सेल्स, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. रिटर्न्स, आता क्रेडिट साइडला ट्रायल बॅलन्सच्या जे रिटर्न्स दिसत आहेत हे परचेस रिटर्न आहेत. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, लेस फ्रॉम परचेसेस. देन आरडीडी, दिस इज ओल्ड आरडीडी. आरडीडी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. एसबीआय लोन, balance sheet liability. Creditors, balance sheet liability. Bills payable, balance sheet liability. Loan from friends, balance sheet liability. Bills receivable, balance sheet asset. Bank balance, balance sheet assets. Cash balance, balance sheet asset. Investment, asset side. Land and building asset. Machinery asset. सो आपला जो ट्रायल बॅलन्स आहे ह्याचं पोस्टिंग मी सांगितलेलं आहे. ऑन 1st October 2016, दिलीप एक्सपायर्ड. सी बिझनेस आहे. बिझनेस स्टार्ट झालेला आहे 1st एप्रिलला. 1st एप्रिल टू 31st मार्च बिझनेसचं इयर आहे आणि या इयरमध्ये 1st ऑक्टोबरला जो पार्टनर आहे दिलीप, हा पार्टनर जो आहे याची डेथ झालेली आहे. दिलीप एक्सपायर्ड मीन्स इथे दिलीपची डेथ झालेली आहे. फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स आर टू बी कन्सिडर्ड. आता आपण ॲडजस्टमेंट्स आहेत ते बघूया. गुडविल टू बी व्हॅल्यूड ॲट 1,20,000. सी गुडविलचा इफेक्ट कसा पडणार आहे? आता हे जे गुडविल आहे हे तिन्ही पार्टनर्स आहे. तिन्ही पार्टनर मीन्स त्यांचा जो बिझनेस होता दिलीप, दीपक अँड दिनेश. तर हे 3 पार्टनर्स आहेत. या तिन्ही पार्टनरचा जो बिझनेस आहे, या बिझनेसचं हे गुडविल आहे. सो हे जे गुडविल आहे हे तिन्ही पार्टनर्सना डिस्ट्रिब्यूट करायचं आहे. आता इथे कोणताही रेशो दिलेला नसल्यामुळे इक्वली तिघांनाही डिस्ट्रिब्यूट केलं जाणार आहे. आणि सेकंड इफेक्ट गुडविलचा पडणार आहे बॅलन्स शीट ॲसेट साइडला. नेक्स्ट, मशिनरी वर्थ 96,000 वॉज पर्चेस्ड ऑन 30th June 2016, बट इट वॉज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. मशिनरी इथे दिलेली आहे. मशिनरी 96,000 ची परचेस केलेली आहे, बट इट वॉज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. म्हणजे ॲडिशनल हे पर्चेस केलेले आहेत मशिनरीमध्ये. ही 96,000 ची जी अमाउंट आहे अनरेकॉर्डेड ही ॲड केली जाईल मशिनरीमध्ये. अँड तिचं हे अनरेकॉर्डेड आहे दॅट्स वाय क्रेडिटर्समध्ये सुद्धा ही जी अमाउंट आहे ही ॲड केली जाईल. देन अमाउंट ड्यू टू, आता इथे बुकमध्ये दीपक असं तिथे प्रिंटिंग मिस्टेकने इथे दीपक असं तिथे झालेलं आहे. बट इथे दिलीप असं नाव पाहिजे. बिकॉज दिलीप जो आहे ह्याची डेथ झालेली आहे. सो अमाउंट ड्यू टू दिलीप शुड बी ट्रीटेड ॲज अ मिसेस दिलीप्स लोन अकाउंट. आता इथे दीपक झालेलं आहे, इथे दिलीप करायचं आहे.
सो मिसेस दिलीप लोन अकाउंट सगळ्या ॲडजस्टमेंट करून झाल्यावर आपली जे दिलीप आहे, दिलीपच्या अकाउंटमधला जो बॅलन्स आहे, हा मिसेस दिलीप्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे ॲट 20% पर एनम. 20% चा इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून आणि त्याच्यावर 20% इंटरेस्ट सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो जिथे दीपक झालंय, तिथे दिलीप करून घ्या. क्लोजिंग स्टॉक इस व्हॅल्यूड ॲट 56,000. इट कॉस्ट वॉज 60,000. आता जो क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आपल्याला आपण 12th पासून बघतोय. क्लोजिंग स्टॉकच्या जर 2 अमाउंट्स दिल्या असतील, तर आपण त्यातली एक अमाउंट घेतो व्हिच एव्हर इज लेस. जी लेसर अमाउंट आहे ती आपण घेणार आहोत 56,000. आर-डी-डी शुड बी केप्ट ॲट 6,000. आता जी आर-डी-डी आहे, ही न्यू आर-डी-डी आहे. सो डेटर्समधून ह्या आर-डी-डीची जी अमाउंट आहे 6,000 ही लेस केली जाईल अँड बॅड डेट्समध्ये आर-डी-डी 6,000 ची ॲड केली जाईल. Depreciate machinery by 10% and building by 15%. बिल्डिंगवर 15% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. मशिनरीवर 10% कॅल्क्युलेट करायचंय. 10% इंटरेस्ट टू बी अलाउ ऑन पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलचे जे त्यांचे बॅलन्सेस आहेत, ओपनिंग बॅलन्सेस त्याच्यावर 10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. Each partner should be allowed salary at 4,000 per annum. सी पर ॲनम म्हटलेलं आहे. सो त्यांची होल इयरची जी सॅलरी आहे प्रत्येक पार्टनरला 4,000, 4,000, 4,000 मिळणार आहेत. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2017 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे. सो लेट्स वी सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आपण हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करूया. जे आपण एक-एक आयटम्सचं पोस्टिंग करूया. डेबिट साइडपासून स्टार्ट करते. ड्रॉइंग्स दिलीप, दिनेश अँड दीपक. ड्रॉइंग्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. आता ही जी केस आहे प्रॉब्लेमची ही डेथ ऑफ अ पार्टनर. इथे पार्टनरची डेथ झालेली आहे. 3 पार्टनर्स आहेत दिलीप, दिनेश अँड दीपक. या 3 पार्टनर्सपैकी जो दिलीप आहे, ऑन 1st ऑक्टोबर दिलीप एक्सपायर्ड. या हे 3 पार्टनर्समधला जो दिलीप आहे, दिलीपची डेथ झालेली आहे. केव्हा झाली आहे? 1st ऑक्टोबरला. मीन्स ड्युरिंग इयर. आता इथे जे इयर आहे, हे 1st एप्रिलला स्टार्ट झालंय. ओपनिंग स्टॉकची डेट दिलेली आहे 1st एप्रिल 2016. आपला जो ट्रायल बॅलन्स आहे, हा 31st मार्चचा आहे. म्हणजे इयर संपलाय केव्हा? 31st मार्च 2070. सो एप्रिलला इयर स्टार्ट झालाय, मार्चला इयर संपलेलं आहे. सो एप्रिल टू सप्टेंबरपर्यंत जो दिलीप आहे, हा पार्टनर होता. ऑक्टोबरला त्याची डेथ झालेली आहे. सो ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत जो पुढचा टाईम पिरियड आहे, तर त्यामध्ये दिलीप बिझनेसमध्ये नाहीये. सो दिलीप जोपर्यंत बिझनेसमध्ये आहे, तोपर्यंत त्याचे शेअर्स जे आहेत, त्याचा जो प्रॉफिट शेअर आहे, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया सॉल्व्ह करायला. ड्रॉइंग्स रेकॉर्ड करायचे दिलीप, दीपक अँड दिनेश 16,000. आता इथे आपल्याला काय-काय प्रिपेअर करायचं आहे, तर ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट सुद्धा प्रिपेअर करावं लागेल बिकॉज सॅलरी दिली आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलंय. दोन्ही ॲडजस्टमेंट आपल्याला अप्रोप्रिएशनला करायचे आहेत. देन बॅलन्स शीट प्रिपेअर करावी लागेल. कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करावं लागेल. सो फर्स्ट ड्रॉइंग्स जे आहेत, हे कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड केले जातील. दिस इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलीप, दिनेश अँड दीपक. ड्रॉइंग्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत 16,000. नेक्स्ट पर्चेसेस रेकॉर्ड करायचे आहेत. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. पर्चेसेस पर्चेसेस इनर कॉलमला घ्यायचे आहेत बिकॉज पर्चेस रिटर्न सुद्धा आहेत. सो ते लेस करावे लागतील. पर्चेस 2,08,000. नेक्स्ट
रिटर्न्स, आता हे जे रिटर्न्स दिसतायत, हे सेल्स रिटर्न आहेत. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला जे रिटर्न्स असतात, हे सेल्स रिटर्न आहेत 3200. सो सेल्स रिटर्न आपण रेकॉर्ड करूया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला 3200. नेक्स्ट स्टॉक 1 एप्रिल 2016. हा स्टॉक जो आहे हा ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट, ओपनिंग स्टॉक. नेक्स्ट इज स्टाफ सॅलरी. सी, आता जे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, हे आपल्याला अमाउंटचे 2 कॉलम करायचे आहेत. एप्रिल टू सप्टेंबर बिफोर डेथ अँड ऑक्टोबर टू मार्च आफ्टर डेथ. त्याची डेथ केव्हा झाली आहे? ऑक्टोबर मंथमध्ये झालेली आहे. सो ऑक्टोबरच्या आधीचा जो टाईम पिरियड आहे बिफोर डेथचा असणार आहे अँड ऑक्टोबर आणि त्याच्या पुढचा जो टाईम पिरियड आहे मार्चपर्यंत तो आफ्टर डेथ. अप्रोप्रिएशन अकाउंट सुद्धा आपल्याला तसंच प्रिपेअर करायचं आहे. बिफोर डेथ अँड आफ्टर डेथ 2 कॉलम्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. सी, स्टाफ सॅलरी. आता इथे त्यांचा कोणताही प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाहीये. त्याच्यामुळे प्रॉफिट शेअरिंग रेशो सुद्धा दिलेला नाहीये आणि इथे कोणताही रेशो नाहीये. सो आपलं गुडविल जे आहे ते इक्वली डिस्ट्रिब्यूट केलं जाईल आणि आता इथे जो त्यांचा टाईम रेशो असणार आहे हा 1:1 असेल. बिकॉज 6 मंथ्स एप्रिल टू सप्टेंबर 6 मंथ्स होतात. ऑक्टोबर टू मार्च 6 मंथ्स होतात. बिफोर डेथ, आफ्टर डेथ 6:6 दॅट इज 1:1. सो इथे जे आपले एक्सपेन्सेस आहेत 2 कॉलम्समध्ये जे आपल्याला डिस्ट्रिब्यूट करायचे आहेत, हे इक्वली डिस्ट्रिब्यूट केले जाणार आहेत. सी, स्टाफ सॅलरी. स्टाफ सॅलरी 36,000 आहे. इक्वली डिस्ट्रिब्यूट होईल 18,000, 18,000. देन जनरल एक्सपेन्सेस 16,000. जनरल एक्सपेन्सेस हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड केले जातील. इक्वली डिस्ट्रिब्यूट करावे लागणार आहेत. जनरल एक्सपेन्सेस 8,000, 8,000. सॅन्ड्री एक्सपेन्सेस 6,000 अमाउंट दिलेली आहे. सो 6,000 जी अमाउंट आहे ती इक्वली डिस्ट्रिब्यूट करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 3,000, 3,000. नेक्स्ट बॅड डेट्स. सी, प्रॉब्लेममध्ये बॅड डेट्स दिलेले आहेत. तसेच ओल्ड आर-डी-डी सुद्धा दिलेली आहे. ॲडजस्टमेंटमध्ये न्यू आर-डी-डी सुद्धा दिलेली आहे. सो बॅड डेट्स आपण इनर कॉलमला आधी बॅड डेट्सची सगळी वर्किंग करून घेणार आहोत अँड देन जी अमाउंट येईल ती आउटर कॉलमला आपण डिस्ट्रिब्यूट करायची आहे. बॅड डेट्स 2,800. आता हे ओल्ड बॅड डेट्स आहेत. सी, बॅड डेट्स, ओल्ड बॅड डेट्स 2,100, 2,800, 2,800 ओल्ड बॅड डेट्स आहेत. कॅरेज 6,000. कॅरेज जे आहे हे ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड केलं जाणार आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 6,000. नेक्स्ट इज कॅरेज ऑन सेल्स. कॅरेज ऑन सेल्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल बिकॉज कॅरेज ऑन सेल्स सेल्सशी रिलेटेड आहे. कॅरेज ऑन सेल्स 9,000. हे इक्वली डिस्ट्रिब्यूट करायचं आपल्याला कॅरेज ऑन सेल्स. सो 4,500, 4,500. नेक्स्ट डेटर्स 1,34,000. डेटर्स जे आहेत ह्याचं रेकॉर्डिंग बॅलन्स शीट ॲसेटला होणार आहे. दिस इज बॅलन्स शीट. This is balance sheet 1,34,000. .
इनर कॉलमला अमाउंट घ्यायची आहे बिकॉज डेटर्स वरती ऍडजस्टमेंट दिलेली आहे. डेटर्स मधून आरडीडी लेस करायचे, दॅट्स वाय मी इनर कॉलमला ती अमाउंट घेतली आहे 1,34,000. देन क्रेडिट साइड, ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड बघायची. कॅपिटल अकाउंट्स, कॅपिटलचे हे त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. दिलीप, दिनेश अँड दीपक 48,000. सी आता हे जे कॅपिटलचे बॅलन्सेस आहेत, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड होतील. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 48,000. देन सेल्स 3,68,000. सेल जो आहे हा ट्रेडिंग अकाउंट, सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला रेकॉर्ड होणार आहे. सेल्सची अमाउंट 3,68,000. देन रिटर्न्स, आता जे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला जे रिटर्न्स दिसत आहेत हे परचेस रिटर्न्स आहेत 2,400. सो आपण ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला परचेस मधून रिटर्न्स जे आहेत, परचेस रिटर्न ते लेस करायचे 2,400. अमाउंट जे ते आउटर कॉलमला येईल 2,08,000 मायनस 2,400. टोटल इज 2,05,600. सेल्स मधून सुद्धा सेल्स रिटर्न आपण लेस करून घेऊया. 3,68,000 minus 3,200. Amount is 3,64,800. See, next is RDD. RDD दिलेली आहे 12,000. सी ही जी आरडीडी आहे इथे, दिस इज ओल्ड आरडीडी. ही आरडीडी जी इथे दिसते, ट्रायल बॅलन्सला जे बॅड डेट्स आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जी आरडीडी आहे ही ओल्ड असणार आहे. सो ही जी ओल्ड आरडीडी आहे ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होणार आहे. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू बॅड डेट्स हे ओल्ड बॅड डेट्स आहेत, त्यामध्ये न्यू बॅड डेट्स ऍड होतील. त्यांची जी टोटल येईल त्या टोटलमध्ये न्यू आरडीडी ऍड केले जातील. त्यांची जी टोटल येईल त्यामधले जी ओल्ड आरडीडी आहे ती लेस केली जाणार आहे. सो 12,000 जे आहेत हे लेस केले जातील. नेक्स्ट इज एसबीआय लोन. एसबीआय लोन बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला रेकॉर्ड करायचंय. एसबीआय लोन, एसबीआय लोनवर काही ऍडजस्टमेंट नाहीये, सो डिरेक्टली आउटर कॉलमला जाईल ते. एसबीआय लोन 27,000. देन क्रेडिटर्स, क्रेडिटर्स दिलेले आहेत 1,02,000. क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, क्रेडिटर्स 1,02,000. Next is bills payable. Bills payable balance sheet liability side 3,600. Bills payable ची amount record करायची आहे. Bills payable 3,600. Loan from friend. Loan from friend ही सुद्धा liabilities आहे 8,000. So balance sheet liability side loan from friend 8,000. Next is bills receivable balance sheet asset 4,000. Bills receivable 4,000. Next is bank balance.
बँक बॅलन्स, बॅलन्स शीट ॲसेट्स. बँक बॅलन्स आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. 11,200. नेक्स्ट इज कॅश बॅलन्स 2,800. कॅश बॅलन्स रेकॉर्ड करायचा बॅलन्स शीट ॲसेट साइड. कॅश 2,800. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे 20,000 बॅलन्स शीट ॲसेट. Next is land and building, 80,000 balance sheet asset. Then machinery, 48,000. ट्रायल बॅलन्स मधले सगळे आयटम्स जे आहेत त्यांचं पोस्टिंग आपलं झालेलं आहे. आपण आता त्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या बघूया. ऑन 1st October 2016 दिलीप एक्सपायर्ड. 1st ऑक्टोबरला जो दिलीप आहे, दिलीप जो पार्टनर आहे याची डेथ झालेली आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट गुडविल टू बी व्हॅल्यूड ॲट 1,20,000. सी आता हे जे गुडविल आहे हे होल बिझनेसचं आहे. बिझनेसचं गुडविल दिलेलं आहे 1,20,000. सो तिन्ही पार्टनर्सना हे गुडविल जे आहे हे आपण इक्वली डिस्ट्रिब्यूट करणार आहोत. बिकॉज इथे कोणताही रेशो दिलेला नाहीये. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो इथे नाहीये. सो आपण जे गुडविल आहे हे इक्वली तिघांनाही डिस्ट्रिब्यूट करणार आहोत. सो गुडविलचे 2 इफेक्ट पडणार आहेत. फर्स्ट इफेक्ट जो आहे हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पडणार आहे. सेकंड इफेक्ट जो आहे हा बॅलन्स शीट ॲसेटला पडणार आहे. सो फर्स्ट इफेक्ट आपण देऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय गुडविल. तीनही पार्टनर्सना जे गुडविल आहे हे डिस्ट्रिब्यूट आपल्याला करायचं आहे. 1,20,000 टोटल गुडविल होतं. तिन्ही पार्टनर्समध्ये डिस्ट्रिब्यूट केलं जाणार आहे 40,000, 40,000, 40,000. सेकंड इफेक्ट याचा गुडविलचा सेकंड इफेक्ट आहे बॅलन्स शीट ॲसेट साइड. बॅलन्स शीट ॲसेटला आपण गुडविल रेकॉर्ड करणार आहोत 1,20,000. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झालेली आहे. सेकंड मशिनरी वर्थ ₹96,000 वॉज पर्चेस्ड ऑन 30th June 2016. ट्रायल बॅलन्समध्ये ऑलरेडी आपल्याला मशिनरी दिलेली आहे 48,000. आता हे जे 48,000 आहेत त्याच्यामध्ये ॲडिशनल मशिनरी ही पर्चेस केलेली आहे. ही सुद्धा ॲड केली जाणार आहे. मशिनरी वर्थ ₹96,000 वॉज पर्चेस्ड. ही पर्चेस केलेली आहे. सो ही त्याच्यात ॲड होणार आहे. इट वॉज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. ही ॲडिशनल मशिनरी ॲड झाल्यानंतर ही रेकॉर्ड केली नाहीये बुक्समध्ये. सो ह्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी या 96,000 च्या मशिनरीचा सेकंड इफेक्ट पडणार आहे क्रेडिटर्सवर. क्रेडिटर्समध्ये ही जी अनरेकॉर्डेड मशिनरी आहे ती ॲड केली जाणार आहे. सी इन द बॅलन्स शीट मशिनरी 48,000 ऑलरेडी मशिनरी इथे रेकॉर्ड केलेली आहे. सी बिझनेसमध्ये 48,000 ची मशिनरी होती. त्यामध्ये ॲड होणारे ॲडिशनल मशिनरी जी पर्चेस केली आहे 96,000. सी मशिनरी वर्थ ₹96,000 वॉज पर्चेस्ड. जी मशिनरी पर्चेस केली आहे ती ॲड केली जाणार आहे 96,000. सो 48,000 प्लस 96,000 त्याची जी टोटल आहे ही इनर कॉलमला घ्यायची आहे बिकॉज त्याच्यावर डेप्रिसिएशन सुद्धा आपल्याला चार्ज करायचं आहे. सो टोटल ऑफ दिस ॲडिशन करायची आहे 1,44,000. सी आता याच्यावर
जे मशिनरी 96,000 ची पर्चेस केलेली आहे. तिचा आपण एक इफेक्ट दिलेला आहे बॅलन्स शीटमध्ये. मशिनरी जी ओल्ड मशिनरी होती 48,000 त्यामध्ये जी ॲडिशनल मशिनरी आहे 96,000 ची ती ॲड केलेली आहे. त्याची टोटल जी आहे ती इनर कॉलमलाच घेतली आहे बिकॉज त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज केलं जाणार आहे. आता हे जे 96,000 आहेत ॲडिशनल मशिनरी ही अनरेकॉर्डेड आहे. आता हिचा जो सेकंड इफेक्ट आहे. आता ही पर्चेस केलेली जी मशिनरी आहे, ही कॅशने पर्चेस केली आहे की क्रेडिटने पर्चेस केली आहे काहीच तिथे मेन्शन केलेलं नाहीये. सो इथे जे पर्चेस केलेले आहेत, जे रेकॉर्डेड आहेत, हे क्रेडिटर्समध्ये ॲड होणार. 96,000 ची जी मशिनरी इथे पर्चेस केलेली आहे, इट वॉज अनरेकॉर्डेड. सी ही अनरेकॉर्डेड आहे. बुक्समध्ये रेकॉर्ड केलेली नाहीये. ही कॅशने घेतली की क्रेडिटने घेतली काहीच तिथे मेन्शन केलेलं नाहीये. सो इट इस अझ्युम दॅट इट इस ऑन क्रेडिट. दॅट्स व्हाय क्रेडिटर्समध्ये ही मशिनरी जी आहे ती ॲड होणार आहे 96,000. याचा फर्स्ट इफेक्ट मशिनरी ॲड केलेली आहे एंड सेकंड इफेक्ट क्रेडिटर्समध्ये ही मशिनरी इथे ॲड केलेली आहे. सो त्यांची जी टोटल आहे ती आउटर कॉलमला जाईल 1,02,000 प्लस 96,000 total is 1,98,000. थर्ड ॲडजस्टमेंट अमाउंट ड्यू टू आता इथे दीपक झालेलं आहे बट ते इथे करेक्शन करायचं आहे. दीपकच्या ऐवजी इथे दिलीप नाव असलं पाहिजे. शुड बी ट्रीटेड ॲज मिसेस दिलीप्स लोन अकाउंट. आता दिलीप हे नाव इथे का पाहिजे? तर दिलीप जो आहे त्याची डेथ झालेली आहे आणि त्याच्या अकाउंटमधला जो बॅलन्स असेल हा मिसेस दिलीप लोन अकाउंट म्हणून ट्रान्सफर करायचा आहे. आणि त्याच्यावर इंटरेस्ट सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. दॅट्स व्हाय इथे दिलीप पाहिजे. इथे करेक्शन करून घ्या. अमाउंट ड्यू टू दिलीप शुड बी ट्रीटेड ॲज मिसेस दिलीप्स लोन अकाउंट. सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्या कंप्लीट होतील त्याच्यानंतर आपण हे ॲडजस्टमेंट करणार आहोत. The fourth adjustment, closing stock is valued at 56,000. It cost was 60,000. सी क्लोजिंग स्टॉकची इथे ॲडजस्टमेंट दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉकच्या 2 व्हॅल्यूज दिसतायत. 56,000 अँड कॉस्ट वॉज 60,000. आता यातली जी लेसर अमाउंट आहे, ती आपण घेणार आहोत. बिकॉज क्लोजिंग स्टॉकची जी व्हिचएव्हर इज लेस, जी अमाउंट लेसर असणार आहे, ती आपण घेतो. सो 56,000 क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट पडणार आहेत. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट ॲसेट साइड. सो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड 56,000. Balance sheet, asset side. Closing stock, 56,000. Next is RDD should be kept at 6,000. C. न्यू RDD आहे. आता RDD ट्रायल बॅलन्समध्ये सुद्धा आपल्याला RDD दिली होती. आता ती RDD जी आहे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स ही ओल्ड RDD आहे ट्रायल बॅलन्समधली आणि ॲडजस्टमेंटमध्ये जी RDD सांगितली आहे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स ही न्यू RDD आहे. शुड बी केप्ट ॲट 6,000. आता हे जे 6,000 आहेत ह्या न्यू RDDचे 2 इफेक्ट पडणार आहेत. फर्स्ट डेटर्समधून हे 6,000 लेस केले जातील. लेस RDD 6,000 आणि याचा सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट च्या डेबिट साइडला पडणार आहे. फर्स्ट आपण डेटर्समधून लेस करून घेऊया. सो दिस इज द बॅलन्स शीट अँड डेटर्स 1,34,000 लेस RDD 6,000. So 1,34,000 minus 6,000 जी अमाउंट आहे ती आउटर कॉलमला येईल 1,28,000. सी RDD सांगितली 6,000 ची. फर्स्ट इफेक्ट आपल्या डेटर्सना देऊन झालेला आहे. डेटर्समधून जी RDD आहे ती आपण लेस केलेली आहे. सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पडणार आहे. इथे आपण बॅड डेट्सची इथे इनर कॉलमला ॲडजस्टमेंट करतोय. सो इथे बॅड डेट्स ओल्ड होते ते आपण रेकॉर्ड करून झालेत.
त्याच्यामध्ये न्यू बॅड डेट्स असतील तर ऍड करायचे. देन आरडीडी न्यू असतील तर ते ऍड करायचे. आता न्यू आरडीडी आपल्याला दिसतायत. सी इथे न्यू आरडीडी दिसते 6000 ची. सो दॅट्स वाय ज्या जी बॅड डेट किंवा जे आरडीडी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे ती न्यू बॅड डेट किंवा न्यू आरडीडी असणार आहे. आणि जर ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये जी आरडीडी दिलेली आहे त्या ओल्ड आरडीडी किंवा त्या ओल्ड बॅड डेट्स असणार आहेत. सो इथे ऍड आरडीडी न्यू जी न्यू आरडीडी आहे 6000 ची ती ऍड करायची आहे. नेक्स्ट depreciate machinery 10% and building by 15%. आपण फर्स्ट आरडीडीचं जे वर्किंग आहे ते कम्प्लीट करूया अँड देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट जी ती कम्प्लीट करूया. सी बॅड डेट्स आपल्याला दिसत आहेत. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅड डेट्स जे आहेत ओल्ड बॅड डेट्स 2800 होते. प्रॉब्लेम मध्ये न्यू बॅड डेट्स नाहीयेत. सो ऍड न्यू बॅड डेट्स इथे काहीच ऍड होणार नाही बिकॉज न्यू बॅड डेट्स प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाहीयेत. सो इथे डॅश आणि जो बॅलन्स आहे 2800 ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड केला जाईल बिकॉज न्यू बॅड डेट्स इथे काहीच नाहीयेत. देन आता हे जे 2800 प्लस 6000 न्यू आरडीडी जी आहे यांची टोटल आपल्याला घ्यायची आहे 2800 प्लस 6000. त्याची जी टोटल आहे इनर कॉलमलाच घ्यायचे 8800 2800 plus 6000 total is 8800. आता ह्या 8800 मधून आपल्याला ओल्ड आरडीडी जी आहे ती लेस करायची. ओल्ड आरडीडी ची अमाऊंट दिली आहे 12000. 8800 मायनस 12000 जी अमाऊंट येईल ही मायनस मध्ये अमाऊंट येणार आहे. आता इथे जी अमाऊंट येणार आहे ही मायनस मध्ये येईल. सी 8800 मायनस 12000 अमाऊंट येईल मायनस 3200. आता मायनस मधली अमाऊंट तर आपण प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करू शकत नाही. सो आता जेव्हा अशी सिच्युएशन येते की इथे जेव्हा जर मायनस मध्ये अमाऊंट येत असेल देन ती जी अमाऊंट आहे ही आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायची आहे. जेव्हा डेबिट साईडची जी मायनस अमाऊंट मध्ये येते आणि ती आपण क्रेडिट साईडला जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा ती प्लस मध्ये होणार आहे. दॅट्स वाय आता इथे जे बॅड डेट्स आपण हे वर्किंग केलंय त्याचा जो एंड रिझल्ट आहे आता इथे मायनस 3200 अमाऊंट येते बिकॉज 8800 मायनस 12000 अमाऊंट मायनस मध्ये येणार आहे मायनस 3200. आता हे जे 3200 आहेत हे जेव्हा आपण क्रेडिट साईडला इथे रेकॉर्ड करू तेव्हा ती जी अमाऊंट आहे मायनस मधली ती प्लस मध्ये होणार आहे. सो इथे आपण बाय आरडीडी हेडिंग अंडर जी अमाऊंट आली होती मायनस 3200 ती क्रेडिटला घेतल्यावर प्लस मध्ये होणार आहे. सो 3200 जी आहे ही अमाऊंट आपण दोन्ही साईडला इथे बिफोर डेथ अँड आफ्टर डेथ इक्वली डिवाइड करणार आहोत. जे 3200 आहेत 3200 दोन्ही कॉलम मध्ये इक्वली डिवाइड करायचे. सो 1600 अँड 1600. हे 3200 कसे तर इथे आपण बॅड डेट्सचं जे वर्किंग केलेलं आहे इथे 2000 होते ओल्ड बॅड डेट्स त्यामध्ये न्यू बॅड डेट्स आपल्याला ऍड करायचे बट न्यू बॅड डेट्स नाहीयेत. सो ऍज इट इज ही अमाऊंट आहे ती खाली येईल. ऍड न्यू आरडीडी प्रॉब्लेम मध्ये आरडीडी दिलेली आहे 6000 ची. सो 2800 प्लस 6000 टोटल येईल त्याची 8800. आता ह्या 8800 मधून आपल्याला आरडीडी जी आहे ओल्ड आरडीडी ती लेस करायची आहे 12000 ची. बट 8800 मधून जेव्हा आपण 12000 लेस करतोय अमाऊंट जी येणार आहे ही मायनस मध्ये येईल मायनस 3200. आता ही जी मायनस मध्ये अमाऊंट येते ही आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अमाऊंट कॉलम मध्ये मायनस मधली अमाऊंट आपण रेकॉर्ड नाही करू शकत. सो आपण ही जी अमाऊंट आहे 3200 ही आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतोय. जेव्हा हे 3000 मायनस 3200 आपण क्रेडिट साईडला घेऊ तेव्हा हे प्लस होणार आहेत.
आणि हे जे प्लस झालेली जी अमाउंट आहे, ही आपण इक्वली दोन्ही कॉलममध्ये डिस्ट्रिब्यूट केलेली आहे. Next is depreciate machinery by 10% and building by 15%. आपल्याला depreciation calculate करायचं आहे machinery and building. See in balance sheet, machinery. See, मशिनरी 48,000 ची मशिनरी होती बिझनेसमध्ये. त्याच्यामध्ये ॲडिशनल मशिनरी इथे ॲड झालेली आहे 96,000 परचेस केलेली आहे आपण. सो त्यांची जी टोटल आहे 1,44,000 यातून आपल्याला डेप्रिसिएशन लेस करायचं आहे. लेट्स वी सी द वर्किंग. इथे काही वर्किंग दिलेलं आहे. सी मशिनरीची अमाउंट किती होती 48,000. त्याच्यात ॲडिशनल मशिनरी आपल्याला ॲड करायची आहे 96,000. त्याची टोटल झाली 1,44,000. आता ही जी 1,44,000 आहे त्यातली 48,000 ओल्ड मशिनरी आहे अँड 96,000 ही न्यू मशिनरी आहे. ओल्ड मशिनरीवर आपण 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत अँड न्यू मशिनरीवर सुद्धा आपण 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. सी ओल्ड मशिनरीवर होल इयरचं डेप्रिसिएशन चार्ज केलं जाईल बिकॉज ती ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये आहे. बिझनेसमध्ये मशिनरी ऑलरेडी आहे. दॅट्स वाय तिच्यावर 12 मंथसाठी 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. सो 10% काढलेत आपण 48,000 इंटू 10 डिवायडेड बाय 100. सो आपण हे होल इयरचं डेप्रिसिएशन इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे 4,800. सी न्यू मशिनरी ॲडिशनल मशिनरी परचेस केली आहे 96,000 त्याची अमाउंट आहे. आता या 96,000 वर पण 10% कॅल्क्युलेट करायचे आहेत. बट फॉर 9 मंथ्स इथे जे मंथ्स आहेत हे 9 मंथ्स इथे असणार आहेत बिकॉज जी मशिनरी परचेस केली आहे तिची डेट इथे दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. मशिनरी वॉज परचेस्ड ऑन 30th जून. 30 जूनला मशिनरी जी आहे ही परचेस केलेली आहे. सी एप्रिलला इयर स्टार्ट झालेलं आहे. एप्रिल टू 31 मार्च इयर आपलं असणार आहे. त्या इयरमध्ये 1 ऑक्टोबरला जो दिलीप आहे तो एक्सपायर्ड झालेला आहे. त्याची डेथ झालेली आहे. सो इथे देन जी मशिनरी आपण परचेस केलेली आहे ही 30 जूनला परचेस केलेली आहे. सो मशिनरीवर डेप्रिसिएशन चार्ज करताना ती ज्यावेळी परचेस केली आहे 30 जूनला घेतली आहे म्हटल्यावर जुलैपासून ती मशिनरी जी आहे 1 जुलै तेव्हापासून ती वर्किंग मध्ये येईल. सो इथे 9 मंथ साठी आपल्याला जे डेप्रिसिएशन आहे हे चार्ज करायचं आहे बिकॉज 30 जूनला ती परचेस केली. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. जुलै टू मार्च 9 मंथ्स 9 मंथ्स साठी तिचं डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. सो 96,000 into 10 upon 100 into 9 upon 12. 9 months 9 मंथसाठी ते कॅल्क्युलेट करायचे. सो अमाउंट आली 7,200. सो टोटल डेप्रिसिएशन जे आहे टोटल डेप्रिसिएशन आपलं 4,800 प्लस 7,200 दॅट इज 12,000. हे दोन्ही जे आहेत ओल्ड मशिनरी अँड न्यू मशिनरी दोन्हीचं डेप्रिसिएशनची त्याची ॲडिशन करून टोटल डेप्रिसिएशन जे आहे आपल्याला रेकॉर्ड करायचंय. सो 4,800 प्लस 7,200 12,000 अमाउंट आहे. सो टोटल डेप्रिसिएशन आपल्याला लेस करायचंय मशिनरी मधून. लेस डेप्रिसिएशन 12,000. 12,000 लेस करायचे 1,44,000 मायनस लेस डेप्रिसिएशन मायनस 12,000 जी अमाउंट येईल ती आउटर कॉलमला घ्यायची 1,44,000 मायनस 12 लाख 1,32,000 आउटर कॉलमला अमाउंट येईल आपल्या. सी आता जे डेप्रिसिएशन आहे
असंच डेप्रिसिएशन आपल्याला लँड एंड बिल्डिंगवर सुद्धा कॅल्क्युलेट करायचंय. फर्स्ट आपण जे मशिनरीचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलंय, त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला. सी इन द वर्किंग टोटल डेप्रिसिएशन 12,000 इथपर्यंत आपण मगाशी वर्किंग नोट कंप्लीट केली होती. सो 12,000 आपण लेस केलेले आहेत मशिनरीमधून. आता ह्या 12,000 जे टोटल डेप्रिसिएशन आहे, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा आपल्याला डेप्रिसिएशन रेकॉर्ड करावं लागतं. मग ते रेकॉर्ड करताना आपल्याला 2 पार्टमध्ये रेकॉर्ड करायचं आहे, बिफोर डेथ एंड आफ्टर डेथ. सो आपण त्याचं कॅल्क्युलेशन बघूया. 4,800 जे ओल्ड मशिनरीवर आपण चार्ज केलं होतं 4,800 हे होल इयरसाठी आहे. सो इथे जे 4,800 आहेत हे 4,800 आहेत ते इक्वली डिस्ट्रिब्यूट करायचे आहेत. बिकॉज होल इयर मीन्स 12 मंथसाठी हे कॅल्क्युलेट केलंय. सो 6 मंथ्स 2,400, 6 मंथ्स 2,400. एप्रिल टू सप्टेंबर, ऑक्टोबर टू मार्च. इक्वली 6 पिरियड 6 मंथ्ससाठी दोन्हीकडे डिस्ट्रिब्यूट केलंय. 4,800 इक्वली इथे डिस्ट्रिब्यूट झालेत. देन व्हॉट अबाउट 7,200? आता जे 7,200 आपण डेप्रिसिएशन चार्ज केलंय, हे 9 मंथ्ससाठी आपण कॅल्क्युलेट केलं होतं. बिकॉज जी मशिनरी ॲडिशनल मशिनरी पर्चेस केलेली आहे, ही 30th जूनला पर्चेस केली होती. 30th जूनला 30 जूनला पर्चेस केलेली आहे. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये ती यूज होताना 1 जुलैपासून पुढे होणार आहे. सो 1 जुलै टू 31 मार्च जेवढे मंथ्स कॅल्क्युलेट केले जातात, 9 मंथ्ससाठी आपण इथे मशिनरीचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. 7,200. आता हे 7,200 जे आहेत, हे आपल्याला रेकॉर्ड करताना डेट लक्षात घ्यायची आहे बिकॉज 30 जूनला मशिनरी पर्चेस केलेली आहे आणि ऑक्टोबरला जो पार्टनर आहे दिलीप याची डेथ झालेली आहे. सो बिफोर अँड आफ्टर आता प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण 2 कॉलम्स केले. एप्रिल टू सप्टेंबर अँड ऑक्टोबर टू मार्च. सो आपण रेकॉर्डिंग करताना 30 जूनला मशिनरी परचेस केली आहे. सो जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. एप्रिल टू सप्टेंबर मधले फक्त जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 मंथ्स साठीचं जे यातला पार्ट आहे, तो 3 मंथ्स साठीचा फर्स्ट बिफोर मध्ये आपला रेकॉर्ड होणार आहे. मग आता हा कसा कॅल्क्युलेट केला जाईल? 7,200 डिवायडेड बाय 3. 3 मंथ्ससाठी इथे जे डेप्रिसिएशन आहे 3 मंथ्ससाठी इथे बिफोर कॉलममध्ये मीन्स एप्रिल टू सप्टेंबरच्या कॉलममध्ये रेकॉर्ड केलं जाईल. 2,400 जी अमाउंट आहे ती. आणि रिमेनिंग जे सगळं आहे, रिमेनिंग आफ्टर कॉलममध्ये रेकॉर्ड केलं जाईल. मीन्स ऑक्टोबर टू मार्चच्या कॉलममध्ये रेकॉर्ड केलं जाईल. फर्स्ट 3 महिन्यांसाठीच फक्त बिफोरच्या कॉलममध्ये रेकॉर्ड होईल. बाकी रिमेनिंग जे सगळं आहे, रिमेनिंग सगळं जे डेप्रिसिएशन आहे हे आफ्टरच्या कॉलममध्ये जाईल. आता बिफोर डेथ अँड आफ्टर डेथ. फर्स्ट जे 4,800 होते, त्यातले एप्रिल टू सप्टेंबरसाठीची जी अमाउंट आहे 2,400 प्लस या 7,200 मधली जी बिफोरची अमाउंट आहे दॅट इज 2,400. सो बिफोर डेथच्या कॉलममध्ये 4,800 रेकॉर्ड केले जातील. आणि इथे जे 2,400 आहेत ऑक्टोबर टू मार्च 2,400 प्लस या 7,200 जे डेप्रिसिएशन आहे त्यातले ऑक्टोबर टू मार्चची जी अमाउंट आहे 4,800 मीन्स टोटल 7,200 ही आफ्टर डेथच्या कॉलममध्ये रेकॉर्ड केली जाईल. सो 4,800 बिफोर डेथच्या कॉलममध्ये जाईल अँड 7,200 आफ्टर डेथ. मशिनरीचं डेप्रिसिएशन आपण रेकॉर्ड करतोय 4,800 and 7,200.
नेक्स्ट बिल्डिंग बाय 15%. बिल्डिंगवर सुद्धा आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. बिल्डिंगची अमाउंट आहे 80,000. 80,000 वर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. 80,000 वर 15% 15% काढायचे 80,000 वर. सो 12,000. अमाउंट आउटर कॉलमला येईल 68,000. आता हे जे डेप्रिसिएशन आहे, हे याचा सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉसला पडणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लँड अँड बिल्डिंग. आता लँड अँड बिल्डिंगचं जे डेप्रिसिएशन आहे 12,000 इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. होल इयरसाठी आहे. दॅट्स वाय ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल 6,000, 6,000. Next, 10% interest is to be allowed on partner's capital. See, 10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे, कॅपिटलचे जे बॅलन्सेस दिलेले आहेत 48,000, 48,000, 48,000 त्याच्यावरती 10% आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सी इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. दिलीप, दिनेश अँड दीपक. आता त्यांचे जे कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत 48,000, 48,000 अँड 48,000. सो 10% ऑन 48,000 फर्स्ट जो दिलीप आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दिलीप जो आहे हा ऑक्टोबरला त्याची डेथ झालेली आहे. फर्स्ट 10% इंटरेस्ट 10% ऑन 48,000 त्याची अमाऊंट येते 4,800. बट हे जे 4,800 आहेत याचं बायफर्गेशन करताना बिफोर अँड आफ्टर असं दोन बायफर्गेशन इथे करायचे. बिफोर मीन्स एप्रिल टू सप्टेंबर. एप्रिल टू सप्टेंबर बिकॉज ऑक्टोबरला दिलीप जो आहे याची डेथ झालेली आहे. सो आफ्टर ऑक्टोबर नंतर दिलीप बिझनेसमध्ये नसणार आहे. ऑक्टोबरच्या आधीचा जो टाइम पिरियड आहे एप्रिल टू सप्टेंबर फॉर 6 मंथ्स. सो बिफोरसाठी फक्त त्याची अमाउंट इथे आपल्याला रेकॉर्ड करायला लागणार आहे. सो आउट ऑफ 48,000 आउट ऑफ 4,800 we will record only 2,400. सी आपण बिफोर अँड आफ्टर मध्ये अमाउंट्स इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. इक्वली डिस्ट्रीब्यूट करताना 4,000 जे 800 आहेत इथे सुद्धा दोन्ही साईडला झालं असतं बायफर्गेशन. बट दिलीपची 1 ऑक्टोबरला डेथ झालेली आहे. सो त्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो आहे तो फक्त एप्रिल टू सप्टेंबर या टाइम पिरियडसाठी मिळणार आहे. दॅट्स वाय इथे जो त्याचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे हा 2,400 आपल्याला इथे रेकॉर्ड करायचा आहे. 2,400. नेक्स्ट दिनेश अँड दीपक त्यांचं जे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहेत ते 10% ऑन 48,000 दॅट इज 4,800 अँड 10% ऑन 48,000 4,800 हे होल अमाउंट्स रेकॉर्ड होतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला जेव्हा आपण या अमाउंट्स रेकॉर्ड करणार आहोत तेव्हा यांचं हे बिफोर अँड आफ्टरचं बायफर्गेशन तिथे रेकॉर्ड होईल. कॅपिटल अकाउंटला या कंप्लीट जे अमाउंट आहेत 10% ऑन 48,000 10% ऑन 48,000 अँड दिलीपचे फक्त 2,400 येणार आहेत बिकॉज तो एप्रिल टू सप्टेंबर फॉर 6 मंथ्स बिफोर डेथ फक्त होता. त्याला ऑक्टोबरला त्याची डेथ झाली आहे. सो ऑक्टोबर पासून पुढचा जो पार्ट आहे 2,400चा तो त्याला मिळणार नाहीये. त्याला फक्त 2,400 इथे मिळणार आहेत. 4,800 4,800. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सेकंड इफेक्ट जो आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला पडणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट एप्रिल टू सप्टेंबर, ऑक्टोबर टू मार्च. दिलीप जो आहे त्याला फक्त इथे
एप्रिल टू सप्टेंबरचा पार्ट जो आहे तो मिळणार आहे बिकॉज ऑक्टोबरला त्याची डेथ झाली आहे. सो 2400. दिनेश अँड दीपक इथे जसं बायफर्गेशन दिलंय हे 4800चं 2400, 2400 या बायफर्गेशन प्रमाणे त्यांना अमाउंट्स ज्या आहेत ह्या मिळणार आहेत. 2400 जे 4800 जी अमाउंट आहे ती दोन्ही पार्टमध्ये इक्वली डिस्ट्रिब्यूट केलेली आहे. Next, each partner should be allowed salary 4000 per annum. Per annum means होल इयर साठी दिलेलं आहे. होल इयरला त्यांना सॅलरी द्यायची आहे 4000 रुपीजची. प्रत्येक पार्टनरला 4000 जे आहेत हे सॅलरी मिळणार आहे. सॅलरीची ॲडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला केली जाणार आहे. टू सॅलरी टू पार्टनर. प्रत्येक पार्टनरला 4000 अमाउंट इथे मिळणार आहे. बट जो दिलीप आहे, दिलीपची 1 ऑक्टोबरला डेथ झाली आहे. सो दिलीपला ह्यातला फक्त एप्रिल टू सप्टेंबरचा जो पार्ट आहे, तो मिळणार आहे. सो आउट ऑफ 4000 त्याला फक्त 2000 मिळणार आहेत. बिकॉज आपण इथे काय करतोय, तर एप्रिल टू सप्टेंबर अँड ऑक्टोबर टू मार्च असं टाईम पिरियड आहे 6 मंथ्ससाठी अँड 6 मंथ्ससाठी. सो 6:6 दॅट इज 1:1. म्हणजे एवढी अमाउंट दिलेली आहे 4000. ही 4000 ची अमाउंट इक्वली डिस्ट्रिब्यूट केली जाईल. सो 4000, 2000 अँड 2000. बट दिलीपला आफ्टरचे 2000 मिळणार नाहीयेत बिकॉज तो बिझनेसमध्ये तेव्हा नव्हता. त्याची डेथ झालेली आहे. सो बिफोर डेथचे त्याचे 2000 रुपीज आहेत ते त्याला मिळणार आहेत एप्रिल टू सप्टेंबरसाठी. दिनेशला कंप्लीट सॅलरी मिळणार आहे 4000 इक्वली डिस्ट्रिब्यूट केली जाणार आहे बिफोर अँड आफ्टरमध्ये. 2000, 2000. प्रत्येक पार्टनरला 4000 रुपीज आहेत. सो त्यांची सॅलरी जी आहे ती रेकॉर्ड करायची आहे. फक्त दिलीपला इथे 2000 अमाउंट मिळणार आहे. त्याला आफ्टरचे जे सॅलरी आहे ती मिळणार नाहीये बिकॉज तो ऑक्टोबर नंतर बिझनेसमध्ये नाहीये. त्याची डेथ झालेली आहे. तो आता नाहीये. तर इथे प्रॉब्लेम मधल्या ऑलमोस्ट सगळ्या आपल्या ॲडजस्टमेंट्स आहेत, त्यासुद्धा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आपण सॅलरी जी आहे ही पार्टनर्समध्ये इथे डिस्ट्रिब्यूट केलेली आहे. तिचा सेकंड इफेक्ट जो आहे सॅलरी टू पार्टनरचा, हा कॅपिटल अकाउंटला पडणार आहे. दिलीपला 2000 सॅलरी मिळेल. सी दिलीपला फक्त एप्रिल टू सप्टेंबरची सॅलरी मिळणार आहे 2000. बिकॉज तो ऑक्टोबरपासून बिझनेसमध्ये नाहीये. त्याची डेथ झाली आहे. सो फक्त त्याला एप्रिल टू सप्टेंबरची सॅलरी इथे मिळणार आहे. होल इयरची सॅलरी जी आहे ही 4000 आहे. सो 6 मंथ्ससाठी 2000. दिनेशला होल इयरची मिळणार आहे 4000. दीपकला सुद्धा 4000. सी आता आपले ऑलमोस्ट सगळ्या ॲडजस्टमेंट ज्या आहेत ह्या कंप्लीट झालेल्या आहेत. आपण आता एक-एक अकाउंट्स जे आहेत हे क्लोज करत घेऊया. फर्स्ट वी विल क्लोज दिस ट्रेडिंग अकाउंट. आपण ट्रेडिंग अकाउंट जो आहे तो क्लोज करत घेऊया. एंड वी हॅव टू ascertain द ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंटची जी टोटल आहे ही 4,20,800 येतेय क्रेडिट साइडची. 4,20,800 मधून आपल्याला हे डेबिट साइडचे जे अमाउंट्स आहेत ह्या लेस करायचे आहेत अँड आपल्याला जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा मिळणार आहे. सो 4,20,800 मधून 32,000, 2,05,600 अँड 6,000 जे आहेत हे लेस करायचे आहेत. Then we will get our gross profit. Gross profit is 1,77,200. आता जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा प्रॉफिट अँड लॉसला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
जो ग्रॉस प्रॉफिट आहे इक्वली दोन्ही साइडला डिव्हाईड करायचा आहे. सो 88,600 88,600 आता आपण जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत, तेव्हा फर्स्ट आपल्याला बिफोर डेथ एप्रिल टू सप्टेंबर तो जो कॉलम आहे, तो फर्स्ट आपल्याला क्लोज करायचा आहे. बिकॉज तो आपण क्लोज केल्यानंतर अ, आपल्याला जो दिलीप आहे त्याच्या अकाउंटचा आपल्याला बॅलन्स मिळणार आहे. सो आपण फर्स्ट तो कॉलम जो आहे हा क्लोज करत घेतोय एप्रिल टू सप्टेंबर. क्रेडिट साइडचा कॉलम मी फर्स्ट क्लोज केलाय. टोटल इज 90,200. मग आता क्रेडिट साइडचा एप्रिल टू सप्टेंबर आपण कॉलम क्लोज केलाय. सो डेबिट साइडचा सुद्धा आपण आता एप्रिल टू सप्टेंबरचा कॉलम जो आहे हा क्लोज करत घेऊया. 90,200 90,200 जी अमाउंट आहे त्यातून हे डेबिट साइडचे इथले जे अमाउंट्स आहेत हे आपल्याला लेस करायचे आहेत. 18,800 8,000 3,000 4,500 6,000 देन 4,800 हे अमाउंट्स आपल्याला लेस करायचे आहेत. देन वी गेट अवर नेट प्रॉफिट बिफोर अप्रोप्रिएशन. सो इथे आपल्याला नेट प्रॉफिट जो आहे हा बिफोर अप्रोप्रिएशन साठी मिळेल. 45,900. This is net profit before appropriation. हा जो नेट प्रॉफिट आहे हा बिफोर अप्रोप्रिएशनचा आहे. हा नेट प्रॉफिट आपल्याला अप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. फर्स्ट आपण हे बिफोरचे जे कॉलम्स आहेत तेच आपण क्लोज करून घेतोय. बिकॉज आपल्याला चा जो त्याचं जे लोन अकाउंट आहे त्याला जो दिलीप आहे, दिलीपचा अकाउंटचा बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपल्याला नेट प्रॉफिट बिफोर अप्रोप्रिएशन मिळालेलं आहे 45,900. हा ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला. नेट प्रॉफिट बिफोर अप्रोप्रिएशन 45,900. एप्रिल टू मार्चच्या कॉलममध्ये मी रेकॉर्ड करते. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट एप्रिल टू सप्टेंबर कॉलममध्ये मी रेकॉर्ड करते 45,900. आता प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटचा सुद्धा आपल्याला एप्रिल टू सप्टेंबरचा जो कॉलम आहे हा आपल्याला क्लोज करायचा आहे. सो क्रेडिट साइडचा एप्रिल टू सप्टेंबर कॉलम आहे तो मी क्लोज करते 45,900. त्यातून हे जे डेबिट साइडचा जो एप्रिल टू सप्टेंबर कॉलम आहे त्याच्यातले जे अमाउंट्स आहेत ह्या लेस करायचे आहेत. सी ह्या डेबिट साइडच्या ज्या अमाउंट्स आहेत 2,400 ह्या ज्या सगळ्या अमाउंट्स दिसत आहेत ह्या लेस करून जो इथे नेट प्रॉफिट आफ्टर अप्रोप्रिएशन मिळतोय तो डेबिट साइडचा असणार आहे 32,700. आता हे जे 32,700 जे आहेत हा जो नेट प्रॉफिट आहे हा तिघांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. प्रॉब्लेममध्ये त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाहीये. दॅट्स वाय आपण हा जो प्रॉफिट आहे 32,700 हा आपण तिघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करतोय. आता हा प्रॉफिट आहे ही अमाउंट करण्यासाठी म्हणून मी इथे खाली ती रेकॉर्ड केली आहे. अदरवाईज 32,700 45,900 मधून जेव्हा आपण ह्या डेबिट साइडच्या सगळ्या हे सगळे जे अमाउंट्स आहेत हे आयटम्स लेस करतोय तेव्हा आपल्याला अमाउंट मिळणार आहे 32,700. 32,700 जी आहे ही तिन्ही पार्टनर्स मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची अमाउंट. आता ही तिन्ही पार्टनर्स मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल बिकॉज एप्रिल टू सप्टेंबरच्या टाइम पिरियड मध्ये दिलीप
होता. तिन्ही पार्टनर्स आहेत. सो तिघांना इक्वली डिस्ट्रिब्यूट करायचंय. 10,900 10,900 10,900 सो जे 32,700 आहेत हे आपण इक्वली डिस्ट्रिब्यूट केलेले आहेत तिघांमध्येही. नेट प्रॉफिट आफ्टर अप्रोप्रिएशन. आता हे जे प्रॉफिट्स आहेत हे आपल्याला कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड करायचे. अजूनही आपण फक्त एप्रिल टू सप्टेंबरचे कॉलम्स क्लोज केलेत. सो बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट बिफोर बिफोर आता इथे बिफोर म्हटलंय. बिफोर डेथ मीन्स एप्रिल टू सप्टेंबरचा जो टाइम पिरियड आहे त्याच्यातले इथे रेकॉर्ड केलेले आहेत. त्याच्यातले अमाउंट्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. सो इथे आपण प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनचा एप्रिल टू सप्टेंबरला जेवढा प्रॉफिट इथे त्या तिघांना दिलेला आहे हा आपल्याला कॅपिटल अकाउंट्स मध्ये त्यांना रेकॉर्ड करायचं आहे त्यांच्या अकाउंट्स अंडर. आपण तिघांचाही जो प्रॉफिट आहे हा रेकॉर्ड केलेला आहे. सी आता फक्त आपण ह्या कॅपिटल अकाउंट मधल्या दिलीप जो ज्याची डेथ झालेली आहे त्या पार्टनरचं अकाउंट आपण इथे क्लोज करणार आहोत बिकॉज आपल्याला त्याचा बॅलन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. दॅट्स वाय फक्त दिलीपचा जो कॉलम आहे हा क्लोज करायचा आहे. त्याची जी टोटल आहे ती क्रेडिट साइडची मी टोटल घेते. सो दिलीपच्या कॉलमची आपण टोटल घेतलेली आहे 48,000 प्लस 40,000 प्लस 2,400 प्लस 2,000 प्लस 10,900 total is 1 lakh 1,03,300 1,03,300 त्याची टोटल आलेली आहे. त्या टोटल मधून त्याचे जे ड्रॉइंग्स आहेत हे लेस करायचे. देन वी गेट दिलीप्स लोन अकाउंट, मिसेस दिलीप्स लोन अकाउंट 1,03,300 टोटल कॉलम आहे. अँड देन त्या 1,03,300 मधून 16,000 जी अमाऊंट आहे ही लेस करायची आहे. देन आपल्याला त्याचा लोनचा जो बॅलन्स आहे हा मिळणार आहे इथे 87,300. इथे त्याचं जे लोन आहे दिलीप्स लोन अकाउंट सी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक ऍडजस्टमेंट सांगितली होती. अमाऊंट ड्यू टू दिलीप शुड बी ट्रीटेड ॲज मिसेस दिलीप्स लोन अकाउंट. त्याचा अकाउंटचा जो बॅलन्स असेल तो बॅलन्स जो आहे नॉर्मली आपण बॅलन्स कॅरेट डाऊन मध्ये दाखवतो. बट त्यांनी काय सांगितलंय तर मिसेस दिलीप्स लोन अकाउंटला आपल्याला तो ट्रान्सफर करायचा आहे. सो मिसेस दिलीप्स लोन अकाउंट 87,300 आपण तो बॅलन्स जो आहे हा ट्रान्सफर केलाय मिसेस दिलीप्स लोन अकाउंट. बॅलन्स शीटला हा ट्रान्सफर होईल. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला मिसेस दिलीप्स लोन अकाउंट इनर कॉलमला अमाऊंट घेते बिकॉज त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यावरती ऍड इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सी इन द प्रॉब्लेम 20% इंटरेस्ट जो आहे हा आउटस्टँडिंग इंटरेस्ट त्याच्यावर ऍड करायचा आहे. सो ऍड इंटरेस्ट आउटस्टँडिंग जो इंटरेस्ट आहे हा त्याच्यावर ऍड होईल